नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण हिंदी व्याकरण व्यवस्थित जे 14 गुणांना पडतं त्याचे कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत, किती मार्कांना पडतात, सगळं काही नीट समजून घेऊ. व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. सोबतच हिंदी व्याकरणाचा शब्दभेद हा जो प्रश्न पडतो तो देखील डिटेलमध्ये समजून घेऊ. आणि लवकरच जे उरलेले व्हिडिओज आहेत ते सुद्धा येऊन जातील, टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित प्रिपेअर करूया. आपले हे 14 गुण फिक्स झालेच पाहिजेत. ठीक आहे. बघा, आता महत्त्वाची गोष्ट काय की आपल्याला जर प्रश्न प्रकार माहिती असतील आणि ते किती गुणांना पडतात हे जर माहिती असेल तर प्रिपरेशन करणं एकदम सोपं राहील. बघा, शब्दभेद 1 गुणांसाठी असणारे, अव्यय 1 गुणांसाठी, संधी 1 गुणांसाठी, सहाय्यक क्रिया 1 गुणांसाठी, प्रेरणार्थक क्रिया 1 गुणांसाठी, मुहावरे 1 गुणांसाठी, कारक 1 गुणांसाठी, विरामचिन्ह 1 गुणांसाठी. हे झाले 8 मार्क. पुढे बघा, कालपरिवर्तन 2 10 मार्क झाले. वाक्य के भेद ह्याच्यावर 2 प्रश्न असतात. एक भेद पहचानो हा एक प्रश्न असेल, वाक्य परिवर्तन करो हा दुसरा प्रश्न असेल, म्हणजे झाले 12 मार्क. आणि शेवटी वाक्य शुद्ध करणं 2 गुणांसाठी. असे एकूण 14 मार्कांसाठी तुम्हाला हिंदी व्याकरण एक्झाममध्ये द्यायचं आहे. आणि हे 14 मार्क तुम्ही आराम के साथ 20 मिनिटांमध्ये सहज मिळवू शकता. काही कॉम्प्लिकेटेड नाही. बघा, प्रत्येक टाईप डिटेलमध्ये करायची गरज आहे का तर नाही आहे. वरवर जरी समजून घेतले, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जरी तुम्ही बघितले तरी आराम के साथ हे 14 मार्क तुमचे फिक्स होऊन जातील. समजलं नक्की? शुअर? चलो, आता ह्यातला पहिला जो प्रकार आहे शब्दभेद, व्यवस्थित समजून घेऊ. 1 मार्कांसाठी पडेल आणि हा 1 मार्क 1 मिनिटात मिळून जाईल. त्यासाठी थोडंसं बेसिक जी गोष्ट आहे ती समजून घेऊया. शब्दभेद. आता एकूण आपल्याला शब्दभेद किती पडणार आहेत हिंदीमध्ये तर 3 असणार आहेत. पहिलं म्हणजे संज्ञा, नंतर सर्वनाम आणि विशेषण. आता कुणाला काय म्हटलं जातं ते पटकन 1 मिनिटात समजून घेऊया. बघा, सगळ्यात पहिलं संज्ञा म्हणजे काय? किसी व्यक्ती, स्थान, वस्तू, गुण या भाव का नाम बताने वाला शब्द. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या ठिकाणाचं, वस्तूचं, गुणाचं नाव म्हणजेच काय झालं संज्ञा, ज्याला मराठीमध्ये आपण नाम म्हणतो. जसं की राम, गंगा, प्रेम, पुस्तक, हे काय झाले सगळे संज्ञाचे प्रकार झाले. नंतर येतं सर्वनाम. संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होने वाला शब्द, म्हणजे सारखं सारखं संज्ञा वापरण्याऐवजी त्याच्याऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला बोलतो सर्वनाम. जसं की मैं, वह, तू, यह. नंतर पुढे येतं विशेषण. विशेषण म्हणजेच काय? संज्ञा या सर्वनाम की विशेषता बताने वाला शब्द, म्हणजे संज्ञा आणि सर्वनामबद्दल जो विशेष माहिती सांगतोय तो शब्द म्हणजे विशेषण. जसं की सुंदर, लंबा, छोटा, तेज. हे 3च प्रकार तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहेत. बेसिक क्लिअर झालं? नक्की समजलं? शुअर प्रत्येकाला? आता संज्ञाचे प्रकार समजून घेऊ, सर्वनामाचे प्रकार समजून घेऊ, विशेषणाचे प्रकार समजून घेऊ, म्हणजे आपले 1 मार्क फिक्स झाले. बघा, आता संज्ञा के भेद कुठले कुठले असतात? सगळ्यात पहिलं येतं व्यक्तिवाचक संज्ञा. ह्याच्यामध्ये नावानुसारच कळतंय. तर एखाद्या व्यक्तीबद्दल असेल, प्राणीबद्दल असेल, स्थानाबद्दल असेल, वस्तूबद्दल असेल, ह्यांचं जर नाव असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणणार व्यक्तिवाचक संज्ञा आहे. व्याख्या एकदा वाचून दाखवतो. जिन संज्ञा शब्दों में किसी विशेष व्यक्ति, विशेष प्राणी, विशेष स्थान, विशेष वस्तू का पता चलता है उन्हें व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं. जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं मराठीमध्ये तेच लिहिलेलं आहे. आता एग्जाम्पल बघा. गांधीजी ने यह काम श्रम और श्रमिक की प्रतिष्ठा कायम रखने के लिए किया. आता या ठिकाणी गांधीजी हा जो शब्द होता ह्याला बोल्ड केलंय, म्हणजे हे ओळखायचं आहे. आता सिंपल, गांधीजी म्हणजे काय? संज्ञा आहे. कुठली संज्ञा आहे? तर एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे व्यक्तिवाचक संज्ञा झाली. अजून एक बघा, गोवा देख मैं तरंगायित हो उठा. गोवा काय? ठिकाणाचं नाव आहे. विशेष ठिकाण आलं, स्थान आलं, म्हणजे काय झालं? व्यक्तिवाचक संज्ञा. क्लिअर झालं? आता पुढचा टाईप बघूया. बघा, पुढचा टाईप येतो जातीवाचक संज्ञा. आधी व्याख्या समजून घेऊ. जिन संज्ञा शब्दों से एक ही प्रकार के प्राणियों, वस्तुओं और स्थानों आदि का पता चलता है उन्हें जातीवाचक संज्ञा कहते हैं. म्हणजे थोडक्यात काय, जो शब्द किंवा जी संज्ञा आपल्याला प्राण्यांच्या जातीबद्दल, वस्तूंच्या जातीबद्दल, स्थानांच्या जातीबद्दल जर इंडिकेट करत असेल तर त्यांना आपण काय बोलणार? जातीवाचक संज्ञा. एक्झाम्पल बघा, प्राणी कुठले कुठले असतील? मछली. बऱ्याच प्रकारच्या आहेत, पण एक मछली शब्द पूर्ण त्या जातीला काय करतोय? बोधतोय. नंतर लडकी, आदमी, नारी, घोडा, हाती, शेर, चिता, हे काय करतात ते तर प्रॉपरली ती जात इंडिकेट करतात ते, म्हणून ह्यांना बोलणार आपण जातीवाचक संज्ञा. अजून उदाहरण बघा. स्थान म्हणजे कसं असेल? बाजार,
नगर, गली, देश, नदी, स्टेशन सगळे जातीवाचक संज्ञाची काय झाली उदाहरणं झाली. पुढे वस्तू बघा, स्कूटर, सब्जी, पुस्तक, खिडकी हे काय इंडिकेट करतात ते तर त्यांची जात इंडिकेट करतात ते ह्यांना आपण काय बोलतो जातीवाचक संज्ञा. समजलं नक्की प्रत्येकाला दोन्ही प्रकार समजले. आता तिसरा प्रकार बघूया भाववाचक संज्ञा म्हणजे काय. जिस संज्ञा को देखा या स्पर्श नहीं किया जा सकता परंतु उनका भाव, गुणदोष, अवस्था या कर्म को जाना जा सकता है उसे भाववाचक संज्ञा कहते हैं. म्हणजेच अशी संज्ञा ज्याला आपण स्पर्श नाही करू शकत म्हणजे इमोशन्स आहेत. जसं की एक्झाम्पल बघा अरुणाई, कोमलता, ऊंचाई, सौंदर्य, चौड़ाई, दृढता, अच्छाई, बुराई, लंबाई हे शब्द जर संज्ञा म्हणून त्या वाक्यामध्ये आले तर ह्यांना आपण स्पर्श करू शकतो का नाही करू शकत. मग ह्यांना काय म्हणणार आपण जातीवाचक, ह्यांना काय म्हणणार आपण भाववाचक संज्ञा. कळलं नक्की तिन्ही प्रकार कळले. पहिलं व्यक्तिवाचक समजून घेतलं, जातीवाचक समजून घेतलं, आता भाववाचक देखील समजून घेतलं. आता पुढचा प्रकार येतो द्रववाचक. एकदम सिंपल आहे बघा. किसी भी पदार्थ का नाम, व्याख्या लिहिलीच नाही, सिंपल कुठल्याही पदार्थाचं नाव जसं की सोना, पेट्रोल, पीतल, तांबा, लोहा, कोयला, चावल, गेहूं, दूध, मिट्टी हे सगळे सगळे काय आहेत पदार्थ आहेत. ह्यांची नावं आली की द्रववाचक संज्ञा झाली म्हणून समजून जा. क्लिअर नक्की समजले प्रकार कळले. आता शेवटचा एक प्रकार राहिला समूहवाचक. सरळ सरळ कुठल्या पण समुदाय किंवा समूहाचा जर बोध झाला तर समूहवाचक. जसं की पोलीस, सेना, अनाज का ढेर, टोली, भीड़, तुकडी, दल संज्ञाच ह्या पण काय इंडिकेट करतात ते समूह इंडिकेट करतात ते म्हणून समूहवाचक संज्ञा झाल्या. कळले पाचही प्रकार समजले नक्की. चलो आता पुढं बघायचे सर्वनाम के भेद. सेम मगाशी जसं बघितलं ना तसंच समजून घेऊ. पहिलं येतं पुरुषवाचक सर्वनाम. समजून घ्या. जो सर्वनाम वक्ता म्हणजेच जो बोलतोय तो, श्रोता जो ऐकतोय तो तथा किसी अन्य के लिए प्रयुक्त होता है उसे पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. थोडं अवघड वाटते, लोड घेऊ नका. बघा जो बोलतोय त्याच्याकडे बोट करून बोललं पण नाव न घेता, जो ऐकतोय त्याच्याकडे बोट करून बोललं पण नाव नाही घेतलं, जे बाकीचे आजूबाजूला असतील त्यांच्याकडे बोट करून बोललं पण त्यांचं नाव नाही घेतलं, त्याच्याऐवजी जे सर्वनाम वापरलं त्याला बोलतो आपण पुरुषवाचक सर्वनाम. जसं की उसने मुझे बोला था, त्याकडे बोट करून बोललं, नाव घेतलं का आपण नाही, त्याच्याऐवजी मुझे वापरलं. तुम पढ़ रही हो, परत मला उद्देशून बोललं, माझं नाव घेतलं का नाही, सर्वनाम वापरलं, मग ह्यांना बोलतो आपण पुरुषवाचक सर्वनाम. कळलं नक्की समजलं. चलो आता पुढचं बघायचं आहे निश्चयवाचक. एकदम सिंपल आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, जो सर्वनाम निकट या दूर किसी वस्तू की ओर संकेत करे, म्हणजे वस्तू आपण बोटाने दाखवतोय, ही वस्तू, ती वस्तू, जवळची वस्तू, लांबची वस्तू, ह्याला बोलतो आपण निश्चयवाचक सर्वनाम. जसं की निकट की वस्तू के लिए काय वापरणार यह, जवळ आहे माझ्याकडं, ये हे पण जवळ आहे. जर दूर गेली तर आपण काय वापरणार वह, वे. लांब असताना आपण वह बोलतो, जवळ असेल तर यह बोलतो. म्हणजे हे जे सर्वनाम आहेत ह्यांना बोलतो आपण निश्चयवाचक सर्वनाम. क्लिअर नक्की समजलं. पहिला टाईप कळला, दुसरा टाईप पण समजला नक्की. चलो इथपर्यंत कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल. व्हिडिओ आवडतोय चलो अजून पुढं कव्हरअप करूया. अजून एक एक्झाम्पल बघा, यह मेरी किताब है. वस्तूकडे बोट केलं, त्याला सर्वनाम बोललं, यह म्हणजे काय झालं निश्चयवाचक सर्वनाम. पुढं बघा, वह माधव की गाडी है, परत बोट दाखवलं, वस्तू लांब होती, सर्वनाम वापरलं, निश्चयवाचक सर्वनाम झालं. क्लिअर नक्की समजलं. चलो आता पुढचं बघूया. अनिश्चयवाचक सर्वनाम म्हणजेच काय, जिस सर्वनाम से किसी निश्चित व्यक्ति या पदार्थ का बोध नहीं होता उसे अनिश्चयवाचक सर्वनाम कहते हैं. थांबा कन्फ्यूज झाला ना, एग्जाम्पल बघू म्हणजे क्लिअर होईल. कोई आ रहा है, कोण येतंय माहीतच नाहीये, व्यक्ती या पदार्थ का बोध नहीं होता म्हणजे सर्वनाम वापरलं पण कुणासाठी वापरलं तेच नाही समजत आहे, ह्याला बोलतो आपण अनिश्चयवाचक सर्वनाम. पुढे बघा, दरवाजे पर कोई खडा आहे, कोण माहितीच नाहीये, काय झालं अनिश्चयवाचक सर्वनाम. नंतर स्वाद में कुछ कम है, काय कमी आहे माहितीच नाहीये, अनिश्चयवाचक झालं. क्लिअर नक्की कळलं. चलो अजून एक एक्झाम्पल,
कुछ सेब यहाँ पडे है, किती पडलेत माहीत नाहीये. बरोबर, ह्याला बोलतो आपण अनिश्चयवाचक सर्वनाम. नक्की. चलो आता अजून एक बघा, संबंधवाचक सर्वनाम. काय काय? जो सर्वनाम किसी दूसरी संज्ञा या सर्वनाम से संबंध देखने के लिए प्रयुक्त हो उसे संबंधवाचक सर्वनाम कहते हैं. अवघड वाटलं? एक्झाम्पल पासून सोपं होईल. जसं की एक सर्वनाम दुसऱ्या संज्ञाला काहीतरी उद्देशून बोलत असेल किंवा ते प्रयुक्त करत असेल त्याला संबंधवाचक. म्हणजे थोडक्यात काय, दोघांमध्ये संबंध येत असेल दोन संज्ञांमध्ये. जसं की जैसे, जो, सो, उसे, जिसकी दुसऱ्याला उद्देशून बोलतोय आपण, उसकी दुसऱ्याला उद्देशून, जैसा दुसऱ्याला उद्देशून, वैसा दुसऱ्याला उद्देशून. हे काय झाले? संबंधवाचक सर्वनाम झाले. आता एक्झाम्पल बघा, जो कर्म करेगा फल उसको मिलेगा. संबंध क्रिएट केला आपण. दुसऱ्या संज्ञेसोबत आपण काय केला? ते सर्वनाम वापरून संबंध दाखवला. नंतर पुढं जिसकी लाठी उसकी भैंस, परत संबंध दाखवला. नंतर पुढं बघा, जैसा कर्म वैसा फल, जैसा वैसा. हे काय झाले? संबंध दाखवणारे सर्वनाम झाले. समजलं नक्की? प्रत्येकाला कळतंय? चलो आता अजून शेवटचा प्रकार प्रश्नवाचक. नावातच आहे, ज्या सर्वनामापासून आपण प्रश्न विचारू त्याला बोलतो आपण प्रश्नवाचक. बघा, जिस सर्वनाम से किसी प्रश्न का बोध होता है उसे प्रश्नवाचक सर्वनाम कहते हैं. म्हणजे जसं की कोण, कहा, क्या, क्यों, कैसे, किने, किस. हे सगळे झाले प्रश्नवाचक सर्वनाम. उदाहरण बघा, तुम कोण हो? प्रश्न आहे ना, पण सर्वनामाने विचारला म्हणून प्रश्नवाचक सर्वनाम. पुढं तुम्हें क्या चाहिए? प्रश्न आहे पण सर्वनामाने विचारला. पुढं बघा, तुम क्या कर रहे हो? प्रश्न आहे पण सर्वनामाने विचारला म्हणून प्रश्नवाचक सर्वनाम झालं. क्लिअर झालं? नक्की प्रत्येकाला. आता पुढचं शेवटचा प्रकार निजवाचक. जो सर्वनाम तीन पुरुषों में निजत्व का बोध करता है उसे निजवाचक सर्वनाम कहते हैं. कन्फ्यूज झालात? लोड नका घेऊ. बघा, आपण स्वतःबद्दल बोलतो ना, आप, रिस्पेक्टफुली, आपने, आप, खुद, स्वतः, स्वयं. स्वतःकडे उद्देशून रिस्पेक्टफुली जे सर्वनाम वापरतो ते निजवाचक झालं. जसं की मैं खुद लिख रहा हूं, स्वतःकडे उद्देशून केलं आपण. नंतर तुम अपने आप चले जाना, परत स्वतःला त्या पर्सनला उद्देशून बोललो आपण, अपने आप म्हणजेच त्याला उद्देशून बोललो. तीनही पुरुषांमध्ये तिघांचाही बोध झाला म्हणून याला बोलतो आपण निजवाचक सर्वनाम. कळलं नक्की? हे शब्द लक्षात ठेवा, सिंपल, एवढं काही अवघड नाहीये. कळलं प्रत्येकाला? अजून एक एक्झाम्पल, वह स्वयं गाडी चला सकती है. स्वयं, परत तीनही पुरुषांचा काय झालं या ठिकाणी? बोध झाला. नक्की कळलं? शुअर? आता पुढं बघायचे विशेषण के भेद. नाम सर्वनाम समजले, प्रकार कुठले असतात, कसं ओळखलं जातं, नक्की क्लिअर झालं. आता विशेषणमध्ये पहिलं येतं गुणवाचक विशेषण. काय कळणार आहे? संज्ञा आणि सर्वनामाबद्दल जो विशेष शब्द होता त्याला आपण विशेषण बोलतो. हे तर क्लिअर आहे. मग कुठलं विशेषण आहे हे समजून घ्यायचं आहे. गुण, रूप, रंग यांचा जर बोध होत असेल तर ते होणार गुणवाचक विशेषण. जसं की बगीचे में सुंदर फूल है, काय सांगितलं? रूप सांगितलं, गुणवाचक झालं. स्वर्गवाहिनी गंदी नदी है, नदीचं रूप सांगितलं. स्वस्थ बच्चे खेल रहे है, परत बच्चांचा काय सांगितलं? गुण सांगितला. कळलं नक्की? प्रत्येकाला समजलं? चलो आता पुढचा प्रकार बघायचा आहे संख्यावाचक. नावातच आहे, संख्या असणार आहे. जसं की बघा, कक्षा में 40 विद्यार्थी उपस्थित है. 40 विद्यार्थी काय झालं? संख्यावाचक विशेषण. पुढे बघा, दोनों भाइयों में बड़ा प्रेम है. भाइयों विशेषण काय वापरलं? दोनों. संख्या दाखवली म्हणून संख्यावाचक. समजले दोन्ही प्रकार? चलो आता पुढचा प्रकार बघूया, परिणामवाचक. काय सांगितलंय? त्याच्यामध्ये नापतोल करू आपण. नापतोल म्हणजे मोजणं. जसं की उसे 1 किलो चीनी चाहिए, मोजली, म्हणजे परिणामवाचक. पुढं बीमार को थोडा पाणी देना, परत मोजलं, परिणामवाचक. समजलं? नापतोल करण्यासाठी जे विशेषण, नापतोल करताना आपण जे विशेषण वापरतो त्याला बोलतो परिणामवाचक. नक्की? चलो आता सार्वनामिक विशेषण म्हणजेच काय? जब कोई सर्वनाम शब्द संज्ञा शब्द से पहले आहे, म्हणजे संज्ञाच्या आधी सर्वनाम आला, तथा वह विशेषण शब्द की तरह संज्ञा की विशेषता बताए, म्हणजे तो सर्वनामाचा शब्द आहे पण विशेषण म्हणून काम करतोय त्याला बोलतो आपण सार्वनामिक विशेषण. परत एकदा ऐका,
संज्ञाच्या आधी सर्वनाम आलं आहे तर सर्वनाम, पण काम कुणाचं करतंय? विशेषणाचं करतंय, म्हणून बोलतो आपण याला सार्वनामिक विशेषण. जसं की वह आदमी व्यवहार से कुशल है. आदमी काय आहे? संज्ञा आहे. ह्याच्या आधी वह सर्वनाम आहे, पण विशेषणाचं काम करतंय, म्हणून हे काय झालं? सार्वनामिक विशेषण. पुढे बघा, कोण छात्र. म्हणजे ह्या ठिकाणी नीट ट्रिक समजून घ्या. जेव्हा विशेषण बघायचं आहे ना, तेव्हा आपल्याला 2 शब्द दिलेले असणार आहेत, 2 शब्द अंडरलाईन केलेले असणार आहेत. हे नीट डोक्यात ठेवा. मगाचपासून आपण 3 टाईप बघितले, 3ही ठिकाणी 2 शब्द अंडरलाईन केलेले होते, म्हणजेच हायलाईट केलेले होते. एक्झाममध्ये पण असंच येईल. आता जसं की बघा, कोण छात्र. कोण काय आहे? सर्वनाम आहे. छात्र काय आहे? संज्ञा आहे. संज्ञाच्या आधी काय आलंय? सर्वनाम, पण काम कसं करतंय? विशेषणाचं करतंय, म्हणजे हे काय झालं? सार्वनामिक विशेषण झालं. समजलं? प्रत्येकाला कळलं? तर हे होते शब्द के भेद. प्रकार समजले? कसं ओळखायचं ते पण समजलं. सगळ्या ट्रिक्स समजून घेतल्या. आता हा 1 मार्क आपला पक्का झाला. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये संधी, वाक्य के प्रकार, जेवढे काही तुमच्या व्याकरणामध्ये प्रकार आहेत सगळं 1 बाय 1 बघूया. व्हिडिओ इथपर्यंत बघितला, थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून कुठल्या ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे ते देखील एक्सप्लेन करता येईल, त्यामुळं त्याही गोष्टी नक्की कमेंट करताल. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.